राज्यासह अनेक देशात राज्यांचे सेवेकरी असलेले परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत राहूच्या नगरीत 31 जानेवारी रोजी मुळा सूतगिरणीच्या मैदानावर राष्ट्रीय सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यास जिल्ह्यासह राज्यातून माऊलींचे सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून या सोहळ्यानिमित्त कार्यक्रमस्थळी सर्व नियोजन सेवेकरी व तालुका व जिल्ह्यातील 300 केंद्राच्या वतीने गेल्या महिनाभरापासून सुरू असल्याचे संयोजक व स्वागतोत्सुक युवा नेते हर्ष तनपुरे यांनी कार्यक्रमस्थळी मुळा सूतगिरणीच्या मैदानात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे। यावेळी सेवेकरी नंदलाल कासट, आदिनाथ गुंजाळ, संतोष नजन, भूषण घोलप हे यावेळी उपस्थित होते। हर्ष तनपुरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की गुरुमाऊली अण्णासाहेब मोरेदादा यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात सदर सोहळा राहूच्या नगरीत राहुरी येथे घेण्याचा जो मान दिला त्याबद्दल परमपूज्य गुरुमाऊली मोरेदादा यांचे व परमपूज्य चंद्रकांत दादा यांचे मनपूर्वक आभार मानतो। या सोहळ्यास राज्यातून 1 ते 1.25 लाख सेवेकरी येण्याचा अंदाज असून त्या दृष्टीने मुळा सूतगिरणी परिसरात येणाऱ्या सर्व वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे। ज्या ज्या भागाला पार्किंग व्यवस्था केली आहे तिथेच सेवेकरी यांनी आपल्या वाहनांचे पार्किंग करावे। कार्यक्रमस्थळी येणाऱ्या सर्व सेवेकरी यांची आसन व्यवस्था केली असून दुपारी 1 वाजल्यापासून प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। कार्यक्रम सोहळा व्यवस्थित पार पडावा यासाठी ग्राउंड स्वच्छतेपासून ते अन्नदानासाठी लागणारी मदत, पत्रिका वाटप आदीमध्ये सहभागी झाले असून गेल्या 21 दिवसापासून महिला पाठ करीत आहे। महिला, पुरुष, युवक सेवेकरी या सर्व यात सहभागी झाले आहे। संयोजकांनी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे। परमपूज्य मोरेदादा यांच्या संकल्पनेतून जे 1000 खाटांचे हॉस्पिटल उभारले जाणार आहे त्या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब वंचित घटकांना आरोग्य सुविधा देण्यात येणार असून त्या हॉस्पिटलच्या उभारणीत सर्व सेवेकरांचा हातभार लागावा हे यांचे उद्दिष्ट आहे। त्यास मदत करण्याचे आवाहन हर्ष तनपुरे यांनी केले आहे। संयोजन समितीचे सेवेकरी नंदकिशोर कासट यावेळी म्हणाले की सदर सोहळा राहुरी येथे घेण्यासाठी तालुक्यातील सेवेकरी 2 वेळा दिंडोरी येथे माऊली अण्णासाहेब मोरेदादा यांच्या भेटीसाठी गेले होते व त्यांना सदर सत्संग सोहळा राहुरी येथे घेण्याची जी विनंती केली त्यास होकार दिला। या सत्संग सोहळ्यात 1,08,000 नवग्रह श्लोकांचे पठण करण्यात येणार आहे। राहुरी ही राहूची भूमी असून या भूमीत सोहळ्याचा मान मिळाला आहे। संयोजक सेवेकरी भूषण घोलप म्हणाले की राष्ट्रीय सत्संग सोहळा पार पाडण्याची सर्व जबाबदारी राहुरी तालुक्याची आहे। या सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन करण्याची संधी जशी राहुरी तालुक्यातील सेवेकरी यांच्यावर आहे तशीच जबाबदारी जिल्ह्यातील व राज्यातील सेवेकरी यांच्यावर असून प्रत्येक ठिकाणचे नियोजन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे। राहुरी ही राहूची भूमी असल्याने या भूमीत 1,08,000 नवग्रहाचे पठण तसेच 900 श्लोकी नवनाथ ग्रंथाचे पारायण परमपूज्य गुरुमाऊली यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सेवेकरी घोलप यांनी उपस्थित पत्रकारांना माहिती दिली आहे। सार्व मंथन न्यूज, महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर। श्री स्वामी समर्थ। येत्या 31 तारखेला राहुरी येथे मुळा सूतगिरणीचं जे ग्राउंड आहे, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन जो पेट्रोल पंप झालाय त्याच्या मागच्या बाजूला राष्ट्रीय महासत्संग मेळाव्याचं आयोजन अहिल्यानगर मधील सर्व स्वामी समर्थ केंद्रांनी केलेलं आहे। आदरणीय परमपूज्य गुरुमाऊली मोरेदादा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार आहे। साधारण 1 ते 1.25 लाख लोकांचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलंय। त्या अनुषंगाने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, विनंती करतो की आपण सर्वांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। मेळाव्याचं आयोजन करताना सर्व केंद्रांकडे 2 पार्किंगच्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत। नगर उत्तरेकडनं येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांचं पार्किंग हे मेळाव्याच्या समोरचं जे MIDCतलं ग्राउंड आहे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। दुचाकी वाहनं जे येणार आहेत त्याच ग्राउंडच्या शेजारी एक हॉटेलचं ग्राउंड आहे, जे हॉटेल आता काही दिवसापूर्वी बंद होतं, त्याला कंपाऊंड आहे, त्या ठिकाणी दुचाकीचं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणे नगर दक्षिणकडून येणारे जी वाहनं आहेत त्यांची व्यवस्था ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्याच्या मागच्या बाजूला करण्यात आलेली आहे। त्या संदर्भाने जेवढे फलक लावण्यात येणार आहेत आपल्याला त्या ठिकाणी समजेल, पण या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या भागातले पार्किंग आहे कृपा करून आपण सर्वांनी त्या ठिकाणीच आपल्या गाड्या लावाव्यात, जेणेकरून ज्यावेळेस कार्यक्रम संपेल सगळ्यांनी याच्या प्रचारामध्ये भाग घेतला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो। त्याचप्रमाणे ज्या ज्या सेवेकरी माता भगिनींनी या ठिकाणी गेले 25 दिवस सलग येऊन पाठ केलेत, या
कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी स्वामींच्या चरणी प्रार्थना केली आहे. त्यामुळे जेवढे लोक याच्यात सहभागी झाले सर्वांचं मी या ठिकाणी एक कौतुकच करतो, कारण एवढ्या मोठ्या संख्येत एवढं मोठं नियोजन, साधारण 300 ते 400 केंद्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये भाग घेतलाय, पण कुठेही प्रचारात कमी नाही किंवा कुठेही वाद नाही. त्यामुळं सर्व सेवेकऱ्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे गुरुमाऊली आणि चंद्रकांत दादा या दोघांचंही मी खऱ्या अर्थानं आभार मानतो की त्यांनी अहिल्यानगरला मध्ये राहुरीला ही संधी दिली की ही सेवा घडून यावी. त्यामुळे त्यांचंही आभार मानतो. पुन्हा एकदा आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं एवढं आवाहन करतो आणि सर्व नियमांचं पालन करावं हेही आपल्याला आवाहन करतो. येत्या होऊ घातलेल्या 31 जानेवारी 2025 रोजीच्या राष्ट्रीय महासत्संग सोहळ्याची जय्यत तयारी मुळा सुतगिरणी ग्राउंड या ठिकाणी चालू आहे. सर्व भाविकांनी या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. या मेळाव्यासंदर्भात हा मेळावा राहुरी तालुका यांच्याकडे ही सेवेची फार मोठी जबाबदारी आली. सर्व सेवेकरी या मेळाव्याची रात्रंदिवस मेहनत घेऊन तयारी करत आहेत. सुरू करणार आहोत. 1 वाजल्यापासून महाप्रसाद वाटप सर्वांना या ठिकाणी मिळणार आहे. ही भूमी राहूची असल्यामुळे त्या ठिकाणी त्या दिवशी 31 जानेवारीला परमपूज्य गुरुमाऊलींच्या उपस्थितीत विशेष सेवा म्हणून 1,08,000 नवग्रह स्तोत्राचं पठण या ठिकाणी आपण घेणार आहे. दुसरी सेवा नवनाथ श्लोकी नवनाथ ग्रंथाचे पारायण देखील या ठिकाणी त्या दिवशी होणार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. परमपूज्य गुरुमाऊलींच्या त्रिवार वंदन. चंद्रकांत दादा यांना त्रिवार वंदन. समस्त सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. हो, राहुरी शहरात श्री माऊलींच्या आशीर्वादाने हा अखिल भारतीय सत्संग मेळावा हा अहिल्यानगर जिल्ह्याने आयोजित केलेला आहे. या सत्संग मेळाव्यासाठी आम्ही माऊलींकडे 2दा-3दा जाऊन आलो. 700 सेवेकरी. त्यावेळेस माऊलींनी ही तारीख दिलेली आहे आम्हाला आणि त्या हिशोबाने आम्ही आता हे सर्व कार्यक्रम चालू आहे. 31 तारखेला माऊलींच्या सानिध्यात इथं साधारण 1 लाख लोक सेवेकरी येतील असा विश्वास आहे आम्हाला. आणि तर हा जो कार्यक्रम आहे हा संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्री स्वामी समर्थ सेवेकरांनी आयोजित केलेला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा मूळ उद्देश परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल हा आहे व येथे 1 लाख प्लस सेवेकरी येण्याचं नियोजन आहे व त्याचबरोबर त्यांच्याही आम्ही सर्व कमिटीतर्फे त्यांच्याही नियोजनात आम्ही सर्व आहोत. श्री स्वामी समर्थ. जागा आहे मुळा सुतगिरणी. त्यांना आम्ही मागणी केल्यानंतर ही सुतगिरणीची जागा हे झालेली आहे आणि हे पटांगण चांगलं आहे. हायवेला आहे. पार्किंगची व्यवस्था आहे आणि अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे.